नाईट्स अंडरम बॉक्स आपण ही स्पर्धा पाहतोय. श्रीवर्धन प्रीमियर लीग पर्व पहिलं. अरबाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. सूरज आणखीन एक अवांतर चेंडू इथे पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत आपण पाहायला गेलं गोलंदाजी दिशा आणि लाईन तर कुठेतरी भरकटलेले पाहायला मिळते. 3 चेंडू अवांतर पाहतोय. इथे मात्र जे फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय तीर्थ स्टार्स या संघाची धावसंख्या आपण पाहतोय अवांतराने ती म्हणजेच बिनबाद 3 अशी ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिलं षटक मॅडेटेड फ्लॉवर प्लेचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज हो हो आता मात्र इथे कमबॅक करतोय परंतु धाव घेण्यामध्ये मात्र यशस्वी देखील होतोय. इथे धाव्यांपासून रोखण्यामध्ये अपयश आला तो म्हणजेच आणि आपला धावेचा पहिला अकाउंट ओपन केला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 4. सूरजने बॅटच्या सहाय्याने मारलेला हा चेंडू पण पाहतोय. धावेचा अकाउंट ओपन केला जातोय वैयक्तिक आणि धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे बिनबाद 4 असे ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. एकच चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एक बॉक्स आपण अंडर बॉक्स म्हटलं ना तर नक्कीच या स्पर्धेला एक वेगळी मजा असते. मॅट्रिक प्रॉब्लेम चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय अरबाज हो हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र या चेंडूवरती कोणतेही धाव येत नाही. चेंडू मात्र आपण निर्धाव सुरुवात पाहतोय. धावसंख्या मात्र स्थिरवली ती म्हणजेच बिनबाद 5. पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना अरबाज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतो. जिथे चेंडू मात्र सीमारेषा गाठणार असं वाटतं परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं ना तिथे 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाला क्षेत्ररक्षक. एकदा मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हो हो चांगल्या खोला टाकला चेंडू आपण पाहतोय परंतु धावा इथे रोखाव्या लागणार आहेत. कारण गोलंदाजाने आतापर्यंत पाहायला गेलं ना तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 अवांतर चेंडू फेकले. त्याच्यानंतर आपण पाहतोय एक चेंडू निर्धाव देखील टाकला आणि बाकी 2 चेंडूवरती 2 धाव मात्र खर्च होताना देखील पाहायला मिळाल्या. मॅड्रिड पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. सुंदर पद्धत चेंडू आपण पाहतोय. गल्लीच्या दिशेला चेंडू कट केला जातोय आणि चेंडू मात्र जातोय तो म्हणजेच घोषांकित क्षेत्रामध्ये तिथे मात्र मिळणार 1 धाव आणि बॅटच्या सहाय्याने मारलेला हा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ते म्हणजेच तीर्थ स्टार्स या संघाची बिनबाद 7 असे ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. जर आपण पाहायला गेलं ना पहिल्या 3 चेंडूमध्ये अवांतर 3 धावा आल्या होत्या. कोणताही चेंडू टाकला ना व्यवस्थित पडला नव्हता परंतु चांगलं कमबॅक केलं गोलंदाज अरबाज याने. अरबाज खरोखर एक कमबॅक केलं आपल्या संघासाठी. 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. माणूस आहे माणसाकडनं थोडी चुकी होत राहते मिसहँडलिंग तर मात्र धावसंख्या पण धावफलकावरती याच्यासाठी मित्रांनो मी म्हटलं मी आपला 12 प्रतिनिधी असणं आवश्यक आहे. गोलंदाज शाहरुख हो हो चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्याचबरोबर मात्र आपण पाहतोय 1 धाव मात्र पूर्ण केली जाते गणेशच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना हो हो सुंदर असा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडणार आहे परंतु आपण पाहायला गेलं ना इथे मात्र चेंडू पाहायला आदळतोय. तद्भर मात्र इथे कोणतेही धाव मात्र मिळाले नाही. निर्धाव सुरुवात चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज शाहरुखच्या माध्यमातून. आणखीन एक सुंदर पद्धत चेंडू इथे पाहायला मिळतोय. सर 1 धाव आहे ना घोषांकित आहे ना धाव नाही आहे ओके. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना चांगला स्ट्राईक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दर्जा क्षेत्ररक्षण देखील पाहतोय आपण या ठिकाणी. तद्भर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. 10 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर चालू आहे. गोलंदाज शाहरुख
हो हो, इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धावचित्त होणार का? परंतु चांगलं थर्ड अंपायर, तिसऱ्या अंपायरचं मागणी केलेली आहे पंचांनी. आपण पाहताय श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं. या ठिकाणी आपण आजचा दुसरा दिवस पाहतोय. 3 दिवसामध्ये चालणारी ही रजनी क्रिकेट स्पर्धा, नाईट अंडरम बॉक्स ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी. 4, 5, 6 मे दिनांक या महिन्यामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. मेच्या महिन्यामध्ये आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो आमच्यापर्यंत की फलंदाज नॉट आऊट आहे. इथे मात्र एक धाव मिळणार आहे, ते म्हणजेच फलंदाजी करणारा तीर्थ स्टार्स या संघासाठी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 11 ही धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय. शाहरुख पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर बॅकफुटला चढून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फाईन लेगच्या दिसेल हा मारलेला चेंडू, तत्भर मात्र इथे एक धाव पूर्ण केली जाते आणि धावसंख्या पण धावपळकावरती पाहायला मिळते. ती म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 ही धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजा अरवाजाने. मात्र इथे आपण पाहायला गेलं ती अतिशय कंजूस असा षटक पाहायला मिळाला या गोलंदाजा अर्थातच शाहरुख याचा. शाहरुख यांनी आपल्या षटकामध्ये 2 चेंडू धाव टाकले आणि त्याच्यामध्ये 4 धाव मात्र खर्च केल्या. आपण धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच 12 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. 5 षटकांची ही लढत आहे. याच्यानंतर होणारे सर्व हे सामने 5 षटकांचे असणार आहेत. गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज नासिर. हो हो, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काय आले नाही. परंतु एक्स्ट्रा देखील इथे प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल की आपण पाहतोय जो जोरात पडला चेंडू, तत्पर चांगलं क्षेत्ररक्षण देखील एसटीच्या पाठीमागे पाहायला मिळालं. एसटीच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहतोय. नासिर पुन्हा आपल्या गोलांची मार्क करो. हो, स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू, तत्पर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच 13 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालू सामना आपण पाहतोय वेदांगी 11 विरुद्ध तीर्थ स्टार्स या संघादरम्यान आपण पाहतोय. दरम्यान वेदांगी या संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तीर्थ स्टार्स या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. तिसरं षटक तर आपण पाहतोय मार्गस्थी असताना धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय ते म्हणजेच 13. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. तत्पर मात्र एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यशस्वी होत आहेत हे 2 फलंदाज. आत्तापर्यंत पाहायला गेलं ना कोणताही फलंदाज बाद झाल्याने एक चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळतोय. फ्रंट मारलेला चेंडू, हो, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि फलंदाजच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार आपण पाहतोय. फलंदाज सूरजच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र धावांचा कुठेतरी धावा थांबल्या होत्या. धाव्यांना आकार देण्याचा प्रयत्न फलंदाज सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या पण धावपळकावरती पाहायला गेलं, धावसंख्या धावपळकावरती चौकाराने वाढते ते म्हणजे 18 ही धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय. इथे कुठेतरी धावा थांबल्या होत्या, त्या धावांना रोखलं होतं 2 गोलंदाजांनी. मात्र आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं नासिरवरती मात्र इथे हल्ला चढवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कॉर्टच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्राच्या माध्यमातून. तत्पर मात्र एक धाव देखील पूर्ण केली जाते. 19 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. नासिर पुन्हा आपल्या षटकातील पुढील चेंडू, एक निसर्गरम्य असं वातावरण आपण पाहतो या मैदानावरती.
ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. ओहो, चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं. मागच्याही दोन चेंडू कुठेतरी थोडे फास्ट पाहायला मिळाले होते, मात्र त्या चेंडूवरती थोडंसं नियंत्रण ठेवलं, स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. तत्पर मात्र पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील पाहायला मिळाला. आपण पाहतोय आत्तापर्यंत 3 षटकाचा खेळ होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळत आहे तीर्थ स्टार्स या संघाची. ती म्हणजेच 19 ही धावसंख्या आपण धावपळकडे पाहतोय. 6.1ची सरासरी जवळजवळ आपल्याला धावपळकडे पाहायला मिळतोय. ते म्हणजे तीर्थ स्टार्स या संघाची 5 षटकांची लढत आहे. अजूनही 2 म्हणजेच 12 चेंडूचा खेळ अजूनही या पूर्वार्धामध्ये बाकी आहे. या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं. गोलंदाज अरबाज, ज्याने पहिलं मॅड्रिड पॉवर प्लेला षटक घेऊन आलेला तोच गोलंदाज आपण पाहतोय. बॅकपुला सहसून मारलेला चेंडू आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला चेंडू तत्पर मात्र एकदा पूर्ण केली जाते. अरबाज पुन्हा आपला चेंडू. हो, इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु पंच मात्र थोडंसं नाखुश दिसत आहेत. इथे अवांतर चेंडू घोषित केला जाते पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाते. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ते म्हणजेच 21. एक शुभ अंक आपल्याला धावपळकडे पाहायला मिळतोय, जो आपण पाहतो गणपतीला 21 दुर्व्यांचा हार आपण करत असतो, 21 मोदकांचा नैवेद्य देत असतो. आणि इथले खास आकर्षण पाहायला गेलं दिव्यागरचं तर सुवर्ण गणपती म्हणजे ह्या 21 धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. इथे मात्र आणखीन एक धावपळकडे वाढलेले पाहायला मिळते. धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 22 ही धावसंख्या. कोणताही फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेला नाही. खोला टाकला चेंडू आपण पाहतोय, परंतु एक चिक्की एक चोरटी धाव पाहायला मिळते. धावसंख्या मात्र इथे पाहतोय एक चौकार फक्त आलाय, बाकी सर्व सिंगल आणि एकेरी धावसंख्येवर मात्र धावताना पाहायला मिळालं. धावा पाहतोय धावपळकडे 23 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. 14 षटक मार्गस्थ असताना अरबाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो, बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, पॅडला आढळलंय. एक धाव इथे मिळते ती म्हणजेच स्टार्स या संघाला. धावसंख्या 24. हो, इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. तिन्ही एष्ट्या मात्र जमिनीवरती पडतायत आणि फलंदाज पहिला विकेटचा पतन होतोय. फलंदाज जातोय बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सूरजच्या माध्यमातून. सूरजने वैयक्तिक 12 या धावसंख्येवर योगदान दिलं, म्हणजे संघाला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला. वन डाऊनच्या भूमिकेत आलेल्या फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच समसुद्दीन. वन डाऊनच्या भूमिकेत जो फलंदाज त्याचे नेहमी कार्य असं असतं की जेव्हा संघ संकटात सापडतो किंवा आपल्या संघाची पडझड होत असते ना, तेव्हा त्या संघाला सावरण्याचा कार्य वन डाऊनच्या भूमिकेत आलेल्या फलंदाज असते. ओहो, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अरबाजच्या माध्यमातून. ज्या अरबाजने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र पाहतोय ना अतिशय कंजूस आणि टिचून मारा करण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि ते आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपलं. 4थ्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं धावसंख्या खर्च केली असेल गोलंदाजाने त्या म्हणजेच 5 धावसंख्या खर्च केल्या. शेवटचं षटक असणार आहे. धावसंख्या आपण धावपळकडे पाहायला गेलं तर 24 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय, जी 6ची सरासरी आपण प्रति षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 स्लॉगरचं निर्णय एक अंतिम हाणामारीचं षटक असणार आहे. ह्या षटकावरती निर्भय असणार आहे या धावसंख्या किती होणार आहेत, कारण मोठी धावा घ्यावी लागतील ह्या संघाला. 24 धावसंख्या धावपळकडे आपण पाहतोय तीर्थ स्टार्स या संघाची. गोलंदाज आपण पाहतोय सनउल्ला.
शेवटचा षटक एक निर्णायक षटक असणार आहे. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला गणेश, जो सलामीला फलंदाज. हो इथे मात्र सुंदर पहिला चेंडू तर चांगल्या पद्धतीच्या पाहायला मिळते गोलंदाजाचं शना उल्हाचं. पुढील चेंडू, परंतु दुसरा चेंडू आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या 25 ही धावपळकावरती पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्राच्या माध्यमातून, परंतु एक धाव मात्र रोखण्यापासून वंचित राहणार आहे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केले जाते, धावसंख्या धावपळकावरती पाहतोय 1 निवडते. 26 ही धावसंख्या आपण धावपळकावरती पाहायला मिळतोय. सनउल्ला पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हो हो पाहतोय पॉईंटच्या दिशेला कट केला चेंडू, एक धाव पूर्ण केली जातोय. एक धाव मात्र मिळते फलंदाजाला. संघाची धावसंख्या आपण धावपळ करते 1 निवडते 27. इथे एखादा चौकार येणे गरजेचं आहे, कारण आतापर्यंत एकच चौकार आलेला आहे फलंदाजाने मारलेला, तो म्हणजेच सूरज सैनिक. आणखीन एकावरून फटका पाहतोय पॉईंटला. तत्पर मात्र एकेने नक्कीच गोलंदाजाला काही फरक पडणार नाही एकेरी धाव गेली तरी, आणि त्याची रणनीती देखील तशीच पाहायला मिळते गोलंदाजाची. टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. इथे फलंदाज धावचित्त होणार का? पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. तर सुंदर पद्धतीने चाललेला सामना आपण पाहतोय. अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं ना तर नक्कीच गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. परंतु गोलंदाज कधी चांगले होते जेव्हा समोरचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करेल ना. तिसऱ्या अंपायरचं इथे मागणी केलेली आहे पंचांनी. इथे पंचांचा निर्णय आलेला आहे थर्ड अंपायरचं की जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो नॉट आउट आहे आणि जो स्ट्राईकचा फलंदाज आहे तो मात्र धावचित्त्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती ते म्हणजेच 29 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक चालू आहे, 5वं षटक आपण पाहतोय. स्ट्राईकला गेला फलंदाज आपण पाहतोय सुमित. 4थ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आपण पाहतोय सुमित. शेवटचं षटक चालू आहे. सनाउल्लाचा ओहो इथे चेंडू मात्र आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज नक्कीच बाद असणार आहे. धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच 29 ही धावसंख्या धावपळकावरती. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स, 29 रन्स स्कोरबोर्ड्स. तीर्थ स्टार्स टीम, तीर्थ स्टार्स या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच 29 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा नियम आहे की धावा आपल्याला कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत, म्हणजेच 30 धावा आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहेत.
हेल तर आपण या सामन्याचा पूर्वार्ध ऐकलात माझ्याकडून, परंतु या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती घेऊन जातो रायगडचा एक बुलंद आवाज, आमचे प्रेरणास्थान मॅन फ्रॉम अलिबाग नवगावचे याशिन वर्चन सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर. चलिए मैदान में चलते हैं जहां पे 30 रनों की ज़रूरत. 5 ओवर का यह मुकाबला, यानी 30 गेंदें और 30 रन. पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी. उसे स्क्वायर कट करने की कोशिश की. ओह, गलती, बहुत बड़ी गलती. और क्रिकेट की दुनिया में, क्रिकेट के मैदान में गलती को माफ़ी बिल्कुल नहीं मिलती. देखिए, थोड़ी सी गलती, थोड़ा सा ध्यान उनका हटा, नज़र हटी और दुर्घटना घटी. 4 रन यहाँ पे मिलते हुए बल्लेबाज नासिर को. नासिर और पट्टू, ये 2 बल्लेबाज हम देख सकते हैं सलामी बल्लेबाज के रूप में मैदान में आ चुके हैं. अब यहाँ पे चारों तरफ धीरे धीरे प्रेक्षक जमा हो रहे हैं. अंडर आर्म क्रिकेट, बॉक्स टाइप क्रिकेट, एक अलग ही क्रिकेट होता है. इस बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 5 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार लेग स्टंप के बाहर भटके, अंपायर जी की तरफ से वाइड, फिर से एक बार यहाँ पे आता हुआ. एक एक रन बहुत ही कीमती है. एक एक रन के वजह से मैच हारा जा सकता है या जीता जा सकता है. जितनी आप खराब गेंदें करोगे, वाइड गेंदें करोगे, उतना ही आपके जीतने के मौके कम होंगे. अभी भी देखिए कुछ गेंदें बची है. 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इस ओवर में एक चौका भी आया मिस फील्डिंग की वजह से, और 2 गेंदें वाइड भी आ चुकी है. यानी पहला ओवर ये बहुत ही अच्छा घटता हुआ. और फिर से एक बार यहाँ पे 4 रन का इशारा अंपायर जी का तकदीर वाले रहे, क्योंकि अंतिम जो एक बाउंड्री है, सीमा रेखा है 4 रन की, वहाँ पे गेंद लगी और इसी वजह से यहाँ पे 4 रन मिलेंगे. इस चौके की सहायता से रनों की संख्या में फिर से एक बार उछाल प्राप्त होता हुआ. 11 रन स्कोर कार्ड पर. पहला ओवर प्रगति पर. पहला ओवर काफ़ी महंगा अनिकेत का, काफ़ी खर्चीला, क्योंकि हर गेंद के ऊपर 1 रन. हवा में गेंद जरूर है. ओहो, आसान सा कैच था, मगर ये क्या हुआ कुछ भी समझ में नहीं आया. बहुत ही आसान कैच था, मगर शायद वो वहाँ पे डाइव करने की कोशिश में चूक गए. गेंद बल्कि खिलाड़ी के पास जा रही थी, मगर थोड़ी सी जल्दबाजी कर गए और उनके हाथों से गेंद यहाँ पे टॉस होकर ज़मीन पर गिरती हुई. रनों की संख्या 11 रन. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को आमंत्रित यहाँ पे किया है गणेश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, जीतने के लिए 30 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला, ये मैच जारी है. तीर्था स्टार्स बनाम वेदांगी 11, इन दोनों टीमों के बीच जारी है. तीर्था स्टार्स ने और उनके बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया था, क्योंकि पहली इनिंग में, पहले सत्र में मात्र 29 रन उन्होंने जोड़े निर्धारित 5 ओवर के मुकाबले में. जी हाँ, अच्छी गेंद और उसे सम्मानपूर्वक खेला.
स्ट्राइक एंड पर पहली मरतबा पट्टू और बहुत ही चित परिचित अंदाज के साथ खेलकर जी हाँ इस मरतबा गैप को ढूंढ निकाला और 1 रन मुकम्मल और अपना खाता खोला पट्टू ने। श्रीलंका के एक महान बल्लेबाज, उनका नाम मारवन अटापट्टू और यहाँ पे ये सिर्फ पट्टू, उनका नाम प्रथमेश पट्टू। बहुत ही अच्छा स्ट्रोक प्रथमेश के बल्ले से आता हुआ, फ्लिक किया था और देखिए गैप को भी ढूंढ निकाला। प्रथमेश ने पहले ही देख लिया था कि कहाँ पे गैप है, अगर यहाँ पे गेंद आती है, इस इलाके में गेंद आती है तो मुझे यहीं खेलना है। ये कंट्रोलिंग स्ट्रोक जो देखने को मिला है और ये जो एक स्टाइल होता है जो अदा होती है, यही खास होती है इन बल्लेबाजों की, क्योंकि ऐसे बहुत सारे स्ट्रोक तो खेल सकते हैं मगर कहाँ पे खेलना है, कब खेलना है और कैसे खेलना है, ये बताया है प्रथमेश पट्टू ने। जी हाँ इस मरतबा फिर से एक बार अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे ढीले हाथों के साथ ढकेल दिया था शॉर्ट पॉइंट की दिशा में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन, 17 फॉर लॉस ऑफ नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। जी हाँ देखिए कितने खूबसूरती के साथ, चतुराई के साथ और होशियारी के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है और ये मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं अगर इसी तरह से अगर रन बनेंगे। शायद ये सोच के साथ, इस विचार के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज। देखिए फिर से एक बार आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद और अंपायर जी का इशारा वाइड का, 1 अतिरिक्त रन बोनस के रूप में फिर से एक बार मिलेगा। जी हाँ लेग स्टंप के बाहर भटके, कभी ऑफ स्टंप के बाहर, कभी लेग स्टंप के बाहर। मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर पूरी तरीके से ट्रांसफर हो चुका है। विकेट यहाँ पे चटकाने की कोशिश कर रहे हैं और रनों को बचाने की कोशिश कर रहे हैं मगर प्रेशर में आकर, ओहो ये देखिए अच्छी गेंद, खराब शॉट, हवा में खेलने की गलती और ये पहला झटका लगता हुआ नासिर के रूप में। नासिर ने थोड़ी सी जल्दबाजी की, ज़्यादा पेशेंस नहीं रख पाए, हालांकि इसके पहले बहुत ही पेशेंस के साथ बल्लेबाजी कर रहे थे, 1-1 रन बना रहे थे मगर आखिरकार अपना पेशेंस खोया उन्होंने और ज़ोरदार प्रहार करने की कोशिश की हवा में। नासिर आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मैदान में सनाउल्ला आणि यानंतर होणारा सामना जाणता राजा आणि बीटीजीएम संगनायक आणि जाणता राजा। चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, दोन्ही ही संगनायक। तो चलिए दोस्तों देखिए नए बल्लेबाज सनाउल्ला, सना अर्थात तारीफ, ईश्वर की तारीफ, सनाउल्ला ये उसका मतलब होता है, क्योंकि सना का मतलब तारीफ और अल्लाह का मतलब ईश्वर, ईश्वर की तारीफ। और अच्छा स्ट्रोक था यहाँ पे प्रथमेश पट्टू द्वारा, बाएं हाथ के बल्लेबाज है मगर बहुत ही नज़ाकत के साथ, बहुत ही स्टाइल के साथ खेल रहे हैं और बॉक्स क्रिकेट के बहुत ही जाने माने बल्लेबाजों में से एक भी माने जाते हैं। इस खिलाड़ी ने हर मैदान पर बॉक्स क्रिकेट में अपने जलवे को दिखाया है, बिखेरा है। जी हाँ देखिए फुल टॉस गेंद को किस तरह से उतारा, ड्राइव में तब्दील किया, बहुत ही अच्छा कवर ड्राइव हमें देखने को मिला मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था, चिप फील्डिंग, और इसी वजह से मात्र 1 रन पिट्टू को मिलता हुआ। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए मात्र 7 रनों की ज़रूरत। हमारे स्कोरर यहाँ पे हमें सहयोग देते हुए बहुत ही अच्छी तरीके से स्कोरिंग का काम को अंजाम दिया है उन्होंने। इस बीच लेग स्टंप के बाहर स्किट होती हुई गेंद पैर से टकराई, रन लेने की कोई यहाँ पे गुंजाइश नहीं है। गेंद बैट से टकराना बहुत ही ज़रूरी है। आहा ये देखिए शानदार गेंदबाजी, इसी तरह की गेंदबाजी करनी होगी मगर थोड़ी सी देर हो गई है ऐसा मुझे कहना होगा मजबूरन, क्योंकि 23 रन हो चुके हैं और तीसरा ओवर प्रगति पर है। इसके बाद और 2 ओवर आने वाले हैं
और जीतने के लिए मात्र 7 रनों की और ज़रूरत है। तो इस तरह की गेंदबाजी करेंगे, एक एक रन के लिए बल्लेबाजों को तरसाएंगे और विकेट चटकाएंगे तो यहाँ पे काम बन सकता है। काम मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं। इस बीच नए बल्लेबाज जाणता राजा संघनायक, चला पण या लवकरात लवकर, आपल्याला वारंवार पुकार द्यायला लागू नये। 7 धावांची गरज, 23 रन हो चुके हैं, जीतने के लिए और 7 रनों की जरूरत। गेंदें बची है, चौदह गेंदें बची है और 14 गेंदों में 7 रनों की जरूरत। अरबाज और नॉन स्ट्राइक इन पर पट्टू, प्रथमेश पट्टू और प्रथमेश लेफ्ट हैंडेड बल्लेबाज एक उरण और पनवेल इलाके से भी आते हैं और उनका भी नाम है प्रथमेश और उनको भी पित्तू कहा जाता है। शायद उसी से नाम यहाँ पे ये अधोरेखित हुआ है या बचपन से ही उन्हें कहते हैं, मगर ये कोई इंसिडेंट ज़रूर है। वो भी बाएं हाथ के बल्लेबाज है प्रथमेश पिट्टू। जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई, वाइड का इशारा। इस तरह की गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते क्योंकि आपके पास बचने के लिए और बचाने के लिए अब ज़्यादा रन नहीं बचे। एक एक रन यहाँ पे बचाना होगा, एक एक विकेट यहाँ पे चटकाना होगा। प्रथमेश शायद अपना बल्ला चेंज करना चाहते हैं, बदलना चाहते हैं। याच दरम्यान आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाणार आहे। सन्माननीय समीरजी बोरकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय। जाणता राजा आणि त्यांचा विपक्ष असणारा संघ BTGM टॉस झालेला आहे। जाणता राजा या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागलाय। मनपूर्वक तुमचं अभिनंदन, दोन्ही ही संघांना शुभेच्छा। चलिए हम चलते हैं मैदान में फिर से एक बार, जहां पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और चौथे ओवर के लिए नए गेंदबाज सूरज करकरे के ऊपर सभी की निगाह है। उम्मीदें टिकी हुई है कि इस ओवर में अगर सूरज अच्छी गेंदबाजी करते हैं तो मैच में वापसी हो सकती है, इस मैच को जीता जा सकता है। पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, हवा दी थी गेंद को, फ्लाइटेड गेंद हवा में लहराती हुई बल्लेबाज को आगे आने का न्योता दिया था, मगर बल्लेबाज खड़े खड़े खेलने की कोशिश में चूक गए। गेंद उनके आंखों में धूल झोंकती हुई विकेट कीपर के हाथों में, मगर इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके सूरज करकरे। इस तरह की बिल्कुल गेंद नहीं कर सकते आप सूरज, क्योंकि आपके पास ज़्यादा रन नहीं है। एक एक रन के लिए बल्लेबाजों को तरसाना होगा, आपको स्टंप टू स्टंप अटैक रखना ही होगा। जी हाँ, इस तरह की देखिए, यस इट इज, पकड़े गए शायद, क्योंकि सीधा निशाना स्टंप पर था। अब यहाँ पे अंपायर जी डिस्कस करेंगे, बातचीत करेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। जी हाँ, ये देखिए अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद, अंपायर जी अमित सर, अंपायर जी अंपायरिंग का काम को अंजाम दे रहे हैं। इसी तरह से स्टंप टू स्टंप अगर अटैक करेंगे, वहाँ से गेंद को घुमाएंगे, बाहर की तरफ या अंदर की तरफ लाएंगे, तो ही बल्लेबाजों को आप आउट कर सकते हो। आप अगर नेगेटिव गेंदबाजी करेंगे और वाइड गेंदें करेंगे तो एक एक रन तो बल्लेबाजों को मिलेगा और बल्लेबाजों के ऊपर जो एक मनोवैज्ञानिक दबाव तैयार हो चुका है, क्रिएट हुआ है, वो रिलीज़ होगा और इसी वजह से आपको स्टंप टू स्टंप अटैक करना ही होगा। रिस्क उठाना होगा, या तो बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलेगा या बल्लेबाज आउट होगा। इस पोजीशन में आप है। रनों की संख्या हो चुकी है 26 रन, 4 रनों की ज़रूरत। यस इट इज़, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। फिर से एक बार
बाल बाल बच गए। अच्छी फील्डिंग थी मगर थ्रो करने के लिए थोड़ा सा लेट कर गए, वरना यहाँ पे प्रथमेश पिट्टू आउट हो सकते थे। देखिए यही स्ट्रैटेजी आपके पास और यही स्ट्रैटेजी आपको जितवा सकती है। एक एक रन के लिए बल्लेबाजों को मेहनत करनी पड़नी चाहिए। एक एक रन अगर आप वाइड के रूप में मुफ्त में दोगे। जी हाँ, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, मगर थोड़ी सी खराब फील्डिंग, फंबल हुए, उनके हाथों से गेंद टॉस हुई और प्रथमेश ने उसका फायदा उठाया। पलक झपकते ही रन को यहां पे मुकम्मल कर लिया। रनों की संख्या हो चुकी है 28 रन। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है, यानी कुल मिला के 8 गेंदें और 2 रनों की जरूरत, मात्र 2 रन चाहिए। जी हाँ, अच्छा स्ट्रोक, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर ही बहुत ही खूबसूरती के साथ पंच कर दिया था और इसी के साथ इस मैच को जीत लिया है। वेदांगी 11 टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।